नमस्कार, मी पूजा. टॉक टाईममध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. आजचा आपला विषय असणार आहे सोलार प्रोडक्टचं महत्त्व आणि त्याचे नेमके फायदे काय आहेत. आणि या सगळ्या विषयावर आज आपल्याला सविस्तर मार्गदर्शन करणार आहेत राजेश मुथा सर. सगळ्यात आधी मी तुम्हाला सरांची थोडक्यात ओळख करून देते, मग सर आपल्या स्टुडिओत आले, त्यांचं स्वागत करूया आणि लगेचच आजच्या आपल्या विषयाला सुरुवात करूया. तर सगळ्यात आधी राजेश मुथा सरांची ओळख सांगते तुम्हाला. इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग क्षेत्रात त्यांनी पदवी घेतलेली आहे. त्याचप्रमाणे त्यांना 25 वर्षापेक्षा जास्त या क्षेत्रातला अत्यंत चांगला असा अनुभव सुद्धा आहे. राजेश मुथा हे विक्ट्रॉनिक्स कंट्रोलचे MD असून फाउंडर सुद्धा आहेत. विक्ट्रॉनिक्स कंट्रोल ही कंपनी जी आहे ती पॉवर अँड सोलर प्रोडक्ट्स मॅन्युफॅक्चरिंग सुद्धा करते. त्याचप्रमाणे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे राजेश मुथा जे आहेत ते मास्मा या संस्थेचे डिरेक्टर सुद्धा आहेत आणि महाराष्ट्रातल्या सोलर मॅन्युफॅक्चर अँड सोलर इन्स्टॉलर याच्यासाठी काम करणारी ही संस्था सुद्धा समजली जाते. त्याचप्रमाणे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सोसायटी फॉर रिसर्च इन ॲप्लिकेशन टेक्नॉलॉजी अँड एज्युकेशन या संस्थेचे सुद्धा ते डिरेक्टर आहेत. त्याचप्रमाणे या व्यवसायात येणाऱ्या नवीन इच्छुकांना ते विशेष असं मार्गदर्शन सुद्धा करत असतात. त्याचप्रमाणे अशा इच्छुकांना ते विशेष असं ट्रेनिंग सुद्धा देत असतात. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सोलर प्रोजेक्टसाठी ते बऱ्याच लोकांना कन्सल्टिंग सुद्धा करतात आणि ते अनेक कॉलेजेसशी सुद्धा जोडले गेलेले आहेत आणि यासाठी त्यांनी बऱ्याच विद्यार्थ्यांना प्रयत्न केलेला आहे की त्यांना चांगलं ट्रेनिंग याबद्दलचं कसं देता येईल. राजेश मुथा यांनी अतिशय छोट्या भांडवलात घरात व्यवसायाची कोणतीही पार्श्वभूमी नसताना या सगळ्या व्यवसायाला सुरुवात केली आणि आज तो व्यवसाय त्यांनी यशस्वी सुद्धा करून दाखवलेला आहे. राजेश मुथा सर आपल्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत, त्यांचं स्वागत करूया आणि लगेचच आजचा नेमका विषय काय आहे तो त्यांच्याचकडनं जाणून घेऊया. सर सगळ्यात आधी आमच्या स्टुडिओमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. नमस्कार. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आजचा आपला विषय आहे सोलार प्रोडक्टचं महत्त्व आणि त्याचे फायदे. मात्र सगळ्यात आधी मला वाटतं प्रेक्षकांना हे जाणून घ्यायची उत्सुकता असेल, जसं मी इंट्रोडक्शनमध्ये तुमच्या सांगितलं की कोणतीही पार्श्वभूमी या व्यवसायाची नसताना तुम्ही या व्यवसायामध्ये आलेले आहात. काय सांगू शकता, का वाटलं या व्यवसायामध्ये यावंसं? व्यवसाय मी पहिल्यांदा जॉब केला 1991 मध्ये. मी कॉलेजमध्ये पासआउट झालो डिग्री आणि नंतर मला 3 महिन्यानंतर जॉब मिळाला. तो टेलिकॉम फील्डमध्ये मिळाला आणि तिथं मी जवळपास 1.5 वर्ष काम केलं आणि तिथं बऱ्याच गोष्टी मी काही शिकलो. आणि त्यानंतर 1.5 वर्षानंतर आम्ही तिघं मित्र जे कॉलेजमधले मित्र होतो त्यांनी आम्ही ठरवलं की काहीतरी बिझनेस करू. आणि त्यानंतर भांडवल तर काही नव्हतं, म्हणजे हे 1.5 वर्ष जॉब करून मी 5 ते 10 हजार रुपये जे काही पाठीमागे टाकले होते त्या भांडवलाने आम्ही घाटकोपरमध्ये एक बिझनेस चालू केला एका मित्राच्या फ्लॅटमध्ये. आणि टेम्परेचर कंट्रोलर्स, टायमर्स असं आम्ही इक्विपमेंट्स बनवत होतो. तिथे छोट्या प्रमाणात होतं भरपूर. त्यावेळेला व्हिडिओ गेमची खूप डिमांड होती. व्हिडिओ गेमचे आम्ही टायमर्स बनवत होतो. परंतु 6 महिन्यानंतर त्याच्या एका मित्राचं लग्न झालं आणि तो आउट ऑफ इंडिया गेल्यानंतर पुन्हा मी पुण्याला आलो आणि नंतर इथे आल्यानंतर माझ्याकडे ना पैसे होते ना जॉब होता आणि काहीच नसतं. आता करायचं काय हा प्रश्न होता. त्यावेळेला मी बऱ्याच ठिकाणी इंटरव्ह्यू पण देत होतो आणि बिझनेससाठी काही प्रयत्न करू शकतो का बघत होतो. त्यावेळेला मग मी काय केलं की एका भोसरीमध्ये मला एक जॉब पण ऑफर झाला. मी त्यांना सांगितलं मला 1.5 ते 2 महिने द्या, मी त्यानंतर जॉईन होतो. आणि 1.5 ते 2 महिन्यात मी स्कूटरवरती 100 ते 150 किलोमीटर पुण्याच्या आजूबाजूला सगळीकडे फिरून प्रत्येक इंडस्ट्रीमध्ये जायचो आणि तिथं टेम्परेचर, टायमर असं काही रिपेरिंगचे आहे का, कॅलिब्रेशनचं आहे का असं विचारत होतो. त्यानंतर मला हळूहळू काम मिळायला लागलं. त्यानंतर मला काही नवीन इक्विपमेंटची पण ऑर्डर मिळायला लागली. त्यानंतर मी डिफेन्समध्येही भरपूर काही काम केलं. म्हणजे एक इनिशिएटिंग डिव्हाइस केलं की जे बॉम्बमध्ये आत टाकायला लागतं. त्यानंतर तिकडचा RDX मिक्सिंग प्लांट केला. हे असं करत होतं. तर माझा मित्र पण एक माझ्याबरोबर मार्केटिंगला आला. त्यानंतर 1994 लग्न झालं. पण त्यानंतरही पुन्हा एका महिन्यात अशी काही कंडिशन झाली, पुन्हा मला तो बिझनेस करता आला नाही आणि पुन्हा 0 कंडिशन आली. आणि त्यानंतर लग्न झाल्यानंतर 1 ते 1.5 महिन्यानंतर आम्ही ठरवलं की नाही, काही असा प्रॉडक्ट पाहिजे की जो मला इमिजिएट पैसे देईल. त्यानंतर मग आम्ही इमर्जन्सी लाईट, एक 10 बाय 10ची एक दुकानामध्ये आम्ही इमर्जन्सी लाईट आणि होम प्रोटेक्टर असे प्रॉडक्ट चालू केले. आणि त्यानंतर मात्र एक प्रॉडक्ट जसे UPS येत गेले, इन्व्हर्टर्स येत गेले, एक प्रॉडक्ट आम्ही डेव्हलप करत गेलो. आणि आज आमची प्रॉडक्ट बास्केट बघली ते सगळ्या प्रकारचे पॉवर प्रॉडक्ट्स आणि सोलर प्रॉडक्ट्स हे आम्ही मॅन्युफॅक्चरिंग करतो आहोत. नक्कीच. मला वाटतं सर ज्या पद्धतीनं तुम्ही सांगितलं की तुमच्या या सगळ्या व्यवसाय करण्यामध्ये किती चढ-उतार आले, तर मला वाटतं हा व्यवसाय यशस्वी होण्यामागे किंवा प्रत्येकाचा कुठला तरी व्यवसाय यशस्वी होण्यामागे आपण त्या गोष्टीचं श्रेय कोणाला तरी नेहमीच देत असतो. काय सांगू शकता, या व्यवसायात यशस्वी होण्याचं श्रेय तुम्ही कोणाला देताय? ह्यामध्ये जास्त श्रेय मी माझ्या पत्नीला देतो. कारण तिने लग्नानंतर 1 महिन्यानंतरच आम्ही अक्षरशः दागिने मोडून ती 10 बाय 10चे दुकान विकत घेतले आणि आजपर्यंत ती माझ्याबरोबरही कंटिन्युअस बिझनेसमध्ये आहे. त्यानंतर माझे जेवढे काही नातेवाईक आहे त्या नातेवाईकांनी मला त्यावेळेला भरपूर मदत केली. कारण कोणती बँक मला त्यावेळेला लोन द्यायला तयार नव्हती. त्यावेळेला ह्या नातेवाईकांनी मला मदत केली बऱ्यापैकी. त्यानंतर माझ्याबरोबर जे काही एम्प्लॉईज काम करत होते, काम करत आहेत,
त्यांनी भरपूर काही सपोर्ट केला. त्यांनी खूप डेडिकेटेड काम केलं आणि त्यामुळं सगळ्या बिझनेसची ग्रोथ झाली. आणि नंतर आम्ही दुसरं एक आहे की कमिटमेंट टू कस्टमर्स आणि कमिटमेंट टू सप्लायर्स ह्या दोन्ही आम्ही पाळल्या. म्हणजे जेवढं कस्टमरला महत्त्व आहे तेवढं सप्लायरलाही महत्त्व आहे, कारण सप्लायरनी मटेरियल प्रॉपर दिलं तरच आम्ही पुढे जाऊ शकतो. बरोबर. नक्कीच. त्याचप्रमाणे मला तुम्हाला आता असं विचारायचं आहे, आपण आपल्या विषयावर थोडंसं येऊया की सोलार आणि पॉवर प्रोडक्टच्या व्यवसायाचं जर आपण बघायला गेलं तर फ्युचर पोटेन्शियल काय आहे, याबद्दल काय सांगू शकता? जर का आता आपण बघितलं की पंतप्रधान मोदींनी सोलर मिशन चालू केलं आहे आणि 2022 पर्यंत त्यांनी 175 गिगावॉटचं रिन्युएबल एनर्जीसाठी टार्गेट ठेवलेलं आहे आणि त्यातलं 100 गिगावॉट जे आहे हे सोलरसाठी दिलेलं आहे. पण आपण आता जर का बघितलं 2014 ते 2019 पर्यंत जवळजवळ 34 गिगावॉट एवढंच कंप्लीट केलेलं आहे. म्हणजे अजून आपल्याला जवळपास 66 गिगावॉट अजून करायचं आहे की गेले 2 ते 3 वर्षामध्ये. म्हणजे हे भरपूर मोठं पोटेन्शियल आहे. दुसरं असं की जर का आत्ताच आपण इलेक्ट्रिसिटीचं तयार जी होते त्यातली 60% इलेक्ट्रिसिटी ही कोळशापासून तयार केली जाते. आणि ज्यावेळेला आपण कोळशापासून इलेक्ट्रिसिटी तयार करतो त्यावेळेला एक युनिट म्हणजे 1000 वॉट लोड, 1000 वॉटचा बल्ब 1 तास लावायचा असेल तर 1 युनिट होतं आणि ते 1 युनिट तयार करण्यासाठी जो काही कोळसा जाळतो त्यातून 0.9 kg ऑफ CO2 एमिट होतो. त्यामुळे जे ग्लोबल वॉर्मिंगची जी समस्या आहे ही वाढतच चाललेली आहे. त्यानंतर जे काही आपण आत्ता कोळसा आणि ऑइल हे बाहेरून इम्पोर्ट करतो आणि त्यासाठी आपलं 35% रेव्हेन्यू हे आपण त्याच्यामध्ये बाहेरच्या देशामध्ये जातं, तर ते आपण वाचवू शकतो जर का हे सोलरला आपण प्रमोट जास्तीत जास्त केलं तर हे सगळं काही त्यामध्ये होऊ शकतं. नक्कीच. त्याचप्रमाणे मला तुम्हाला असं विचारायचं आहे, तुमच्या कंपनीबद्दल थोडंसं आपण जाणून घेऊया. काय सांगू शकता, विक्ट्रॉनिक्स कंट्रोल कोणकोणतं प्रोडक्ट नेमकं तयार करते, याबद्दल प्रेक्षकांना सगळ्यात आधी आपण माहिती दिली. विक्ट्रॉनिक्स कंट्रोल्समध्ये आम्ही बेसिकली कॉन्स्टंट क्लीन आणि ग्रीन एनर्जी यासाठी लागणारे सगळे प्रॉडक्ट्स तयार करतो आणि त्यासाठी लागणारे सगळे सर्व्हिसेस देतो. आपण जर का पहिल्यांदा बघितलं तर यामध्ये 2 डिव्हिजन येतात, एक पॉवर प्रॉडक्ट्स आणि एक सोलर प्रॉडक्ट्स. पॉवर प्रॉडक्ट्समध्ये आम्ही वेगवेगळे प्रॉडक्ट्स तयार करतो. त्यातले काही प्रॉडक्ट मी सांगतो की पॉवर गार्ड म्हणून एक आम्ही डिव्हाइस तयार करतो. त्यामध्ये हाय व्होल्टेज, लो व्होल्टेज, शॉर्ट सर्किट असं जिथं काही होतं त्यावेळेला तो घरातली इलेक्ट्रिसिटी किंवा त्या ठिकाणची इलेक्ट्रिसिटी हा ट्रिप करतो. त्यानंतर आम्ही इन्व्हर्टर्स देतो की इन्व्हर्टर्स हे सगळीकडे बॅकअपसाठी लागतात. आपण बघतो की घरासाठी, इंडस्ट्रीजसाठी, हॉस्पिटलसाठी सगळीकडे बॅकअपसाठी इन्व्हर्टर्स लागतात. त्यानंतर आम्ही इमर्जन्सी लिफ्ट ऑपरेटिंग सिस्टीम करतो. आता जशा मल्टी स्टोरेज बिल्डिंग होत आहेत तर त्यांना बॅकअपसाठी, लिफ्टसाठी बॅकअपसाठी एक इन्व्हर्टर्स लागतो. त्यामध्ये आम्ही पार्किंग लाईट आणि लिफ्ट ही त्याच्याबरोबर चालवतो. त्यानंतर ऑनलाईन UPS लागतात. आज आपण बघितलं प्रत्येक इंडस्ट्रीजमध्ये, मेडिकल्समध्ये प्रत्येक इक्विपमेंट्सला कॉन्स्टंट सप्लाय आणि अनइंटरप्टेड सप्लाय लागतो. त्यासाठी ऑनलाईन UPS जे लागतात ते आम्ही तयार करतो. त्यानंतर आम्ही सर्व स्टॅबिलायझर्स तयार करतो. आपण जर का बघितलं आता भारतामध्ये सगळीकडे ग्रामीण भागामध्ये व्होल्टेजचं खूप काही फ्लक्च्युएशन होतं आणि ज्या काही इंडस्ट्रियल इक्विपमेंट असतात, सगळे काही मशिनरी असतात त्या डॅमेज होऊ शकतात. म्हणून त्याला स्टॅबिलायझर्स लागतात. ते स्टॅबिलायझर्स आम्ही तयार करतो. हे असे पॉवरमधले हे सगळे प्रॉडक्ट्स तयार करतो. त्यानंतर सोलरमध्ये जर का बघितलं तर आम्ही स्ट्रीट लाईट्स, सोलर स्ट्रीट लाईट्स तयार करतो. होम लाईटिंग सिस्टीम तयार करतो की खेडोपाड्यामध्ये जसं 2 बल्ब, 1 फॅन लागण्यासाठी असे काही प्रॉडक्ट्स तयार करतो. त्यानंतर आम्ही IPS म्हणून हा प्रॉडक्ट तयार करतो. त्याला इंटेलिजंट पॉवर स्विच असं म्हणतात. हा म्हणजे की तुमच्या घरामध्ये इन्व्हर्टर आणि बॅटरीज आहे आणि त्याला सोलरमध्ये जर का मला कन्वर्ट करायचं असेल तर हे इक्विपमेंट प्लस सोलर पॅनल लावून आम्ही आहे ती सिस्टीम कन्वर्ट करू शकतो. त्याच्यामध्येच मग आम्ही MPPT चार्जर्स करतो. MPPT चार्जर्स ह्यातलाच एक वेगळा प्रकार आहे, मोठा प्रकार आहे. त्यामध्ये मॅक्झिमम पॉवर पॉईंट ट्रॅकिंग करतो. यामध्ये एफिशियन्सी चांगली येते आणि मोठे मोठे ऑनलाईन UPS असतील किंवा इन्व्हर्टर असतील ते आपण सोलरमध्ये कन्वर्ट करू शकतो. त्यानंतर सोलर इन्व्हर्टर्स आम्ही तयार करतो. सोलर इन्व्हर्टरमध्ये 2 टाईप्स येतात बेसिकली. एक येतात की बॅटरी बेस इन्व्हर्टर आणि सेकंड येतात ते विदाऊट बॅटरी इन्व्हर्टर्स. त्याला आपण नेट मीटरिंग असं म्हणतो. तर ते बॅटरी बेस इन्व्हर्टर आम्ही सगळ्या टाईपचे तयार करतो. यामध्ये काय होतं की सोलरची जी इलेक्ट्रिसिटी आहे, सोलर एनर्जी जी आहे ती इलेक्ट्रिसिटीमध्ये कन्वर्ट करून ती बॅटरीमध्ये स्टोअर पण केली जाते आणि दिवसा वापरली पण जाते. आणि जी बॅटरीमध्ये स्टोअर केलेली एनर्जी आहे ती आम्ही रात्री इन्व्हर्ट करून पुन्हा रात्रीचे लाईट्स आणि फॅन आपण वापरू शकतो. आणि दुसरं जे टाईपचे इन्व्हर्टर की जे विदाऊट बॅटरी असतात त्याच्यामध्ये स्टोरेज नसतं. तर त्यामध्ये काय होतं की सोलरची जी एनर्जी आहे ती कन्वर्ट केली जाते इलेक्ट्रिसिटीमध्ये, डे टाईममध्ये वापरली जाते आणि जी काही एक्स्ट्रा इलेक्ट्रिसिटी जी तयार केली जाते ती MSEBकडे पुन्हा पाठवली जाते आणि ते त्यांच्या मीटरमध्ये रेकॉर्ड होतं की आम्ही किती एनर्जी दिली आणि किती एनर्जी घेतली आणि त्याप्रमाणे ते बिलिंग होतं. त्यानंतर आम्ही सोलर पंपिंग करतो. सोलर पंप आपण जर का शेतामध्ये बघितलं किंवा सोसायटीमध्ये बघितलं की हा पंप दिवसभर चालू असतो आणि त्यासाठी बरेच इलेक्ट्रिसिटीही जात असते. तर ह्या पंपसाठी 1 HP ते 50 HP
हे जे काही सगळे 3 फेज पंप आहेत हे आम्ही सोलरवरती चालवण्यासाठी जे काही कंट्रोलर्स लागतात ते आम्ही बनवतो. म्हणजे त्याला रिकरिंग एक्सपेन्सेस काही नाही. सकाळी 9 वाजता पंप चालू होतो, संध्याकाळी 4 ते 5 वाजेपर्यंत तो पंप चालूच राहतो. नक्कीच. ज्या पद्धतीनं सांगितलं की तुमची कंपनी पॉवर प्रोडक्ट असेल किंवा सोलर प्रोडक्ट या 2 प्रकारचे प्रोडक्ट बनवते आणि त्याच्यात कोणकोणते प्रोडक्ट बनवते हे सुद्धा आपण प्रेक्षकांना सांगितलं. मात्र सगळ्यात महत्त्वाचं सगळ्यांना पडलेला प्रश्न की इतर प्रोडक्ट आणि आपल्या कंपनीच्या प्रोडक्टमध्ये जर फायदा आपल्याला बघायचा असेल किंवा काय वेगळेपण आहे हे जाणून घ्यायचं असेल तर काय सांगू शकता त्याबद्दल? आता आमच्याकडे एक बेसिक म्हणजे स्टँडर्ड प्रॉडक्टची रेंज आहे. पण हे स्टँडर्ड प्रॉडक्ट सोडूनही ॲज ए कस्टमर्स रिक्वायरमेंट प्रमाणे आम्ही प्रॉडक्ट बनवतो, त्यामध्ये मॉडिफिकेशन करतो आणि कस्टम बिल्ड सिस्टीम देतो. हा एक बेसिक फायदा आमच्याकडे आहे. दुसरं की आता जर का आम्ही प्रॉडक्ट बघितलं तर आमचा आत्तापर्यंतचा जो 25 वर्षाचा जो एक्सपिरियन्स आहे त्यामध्ये ग्राहकांकडून आम्हाला भरपूर सजेशन येतात. आम्हाला त्यातले फायदे तोटे आम्हाला ते सांगतात आणि त्या पद्धतीने आम्ही प्रॉडक्टमध्ये मॉडिफिकेशन करतो. मी काही उदाहरण सांगतो. हा पॉवर गार्ड हे जे एक इन्स्ट्रुमेंट आहे, ह्या टाईपची बरेच इन्स्ट्रुमेंट मार्केटमध्ये पण आहेत. पण ह्याच्यामध्ये आम्ही काय दिलं आहे की ह्याच्यामध्ये डिस्प्लेमध्ये आम्ही तुमचं व्होल्टेज किती येतं, करंट किती येतं, तुमचं वॅटेज किती आहे, तुमचं किती इलेक्ट्रिसिटी कंझ्युम होते, हे सगळे डिस्प्लेमध्ये देतं. आणि डिस्प्लेमध्ये दिल्यामुळं त्या माणसाला असं कळतं की बाबा कोणतं इक्विपमेंट किती वॅटेज लोड घेतं आहे आणि कोणतं इक्विपमेंट आपण वापरायला पाहिजे, कोणतं नाही वापरायला पाहिजे किंवा कोणतं एक्स्ट्रा वापरलं जातं आहे. त्या पद्धतीने तो सेव्हिंग पण बऱ्यापैकी करू शकतो. म्हणजे प्रोटेक्शन प्लस सेव्हिंग असं दोन्ही फायदे याच्यामध्ये होतात. त्यानंतर IPS हा आम्ही प्रॉडक्ट डेव्हलप केला. हा जवळपास 5 ते 6 वर्षापूर्वी आम्ही डेव्हलप केला. त्यावेळेला अशा टाईपचा प्रॉडक्ट मार्केटमध्ये नव्हताच. आणि त्यानंतर बरेचसे प्रॉडक्ट आले. पण आजही आम्ही जर का तो प्रॉडक्ट जर का कम्पेअर केला त्याच्यामध्ये आम्ही एक तर डिस्प्ले दिलेत मोठे की त्यामुळं जो कस्टमर असतो त्याला सगळी काही माहिती त्या डिस्प्लेवरती कळते की आता काय आहे. त्यानंतर त्याच्यामध्ये आम्ही सेटिंग दिलेत की कस्टमर ॲज पर देअर रिक्वायरमेंट म्हणजे त्यांच्या रिक्वायरमेंट प्रमाणे तो सेटिंग करू शकतो आणि तशी सिस्टीम डिझाईन करू शकतो. दुसरं असं की याच्यामध्ये एक डिसएडव्हान्टेज बाकीच्या प्रॉडक्टमध्ये असा होता. नक्कीच. मला वाटतं याचं डिसएडव्हान्टेज काय आहे नेमकं त्याबद्दल आपण सविस्तर जाणून घेऊ आणि तुम्ही आतापर्यंत कुठे कुठे इन्स्टॉलेशन या सगळ्याचं केलेलं आहे त्याबद्दल सुद्धा जाणून घ्यायचंय. मात्र एका छोट्याशा विश्रांतीची वेळ झाली, लगेचच भेटतोय. कुठेही जाऊ नका, पाहत राहा टॉप 5. टॉक टाईममध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. आजचा आपला विषय आहे सोलर प्रोडक्टचं महत्त्व आणि त्याचे फायदे नेमके काय आहेत आणि याच विषयावर आपल्याला सविस्तर मार्गदर्शन करतायत राजेश मुथा सर. लगेचच चर्चेला सुरुवात करूया. सर, ब्रेकवर जाण्यापूर्वी ज्या पद्धतीने तुम्ही डिसएडव्हान्टेजबद्दल बोलत होता ते तर जाणून घ्यायचं आणि दुसरी गोष्ट, जसं मी म्हटलं की आत्तापर्यंत तुमच्या कंपनीने कुठे कुठे या सगळ्याचं इन्स्टॉलेशन केलेलं आहे याची माहिती काय देऊ शकता तुम्ही? तर मी पहिल्यांदा एक डिसएडव्हान्टेजबद्दल थोडक्यात सांगतो की नॉर्मली काय व्हायचं की ज्या वेळेला आम्ही दिवसा सोलरमधून पॉवर वापरायचो आणि ती बॅटरी दिवसा डिस्चार्ज व्हायची या प्रॉडक्टमध्ये आणि ती बॅटरी रात्री इलेक्ट्रिसिटीवर चार्ज केली जाते. म्हणजे आणि इलेक्ट्रिसिटीमध्ये ज्यावेळेला ही बॅटरी चार्ज करते तेव्हा जेवढा काही दिवसाचं सेव्हिंग असतं ते रात्री आम्ही घालवतो आणि आपल्याला बेसिक बेनिफिट दिसत नाही की यामध्ये माझं सेव्हिंग काय झालं आहे. त्यामध्ये आम्ही अशी डेव्हलपमेंट केली की बॅटरी ज्यावेळेला डिस्चार्ज होते 50% तो लोड MSEBवरती शिफ्ट करतो, पण तो बॅटरी रात्री चार्ज करत नाही आणि सकाळी ज्यावेळेला सोलर येईल त्यावेळेला सोलरमधून चार्ज करतो. असं आम्ही त्यामध्ये डेव्हलपमेंट केली. त्यानंतर आम्ही पंपामध्ये पण असं सोलर पंप जे केले त्या सोलर पंपामध्ये पण अशी डेव्हलपमेंट केली की नॉर्मली सोलर ज्यावेळेला कमी असेल तर नॉर्मली लोक MSEBवर चालवतात कारण ते सोलर थोडं असल्यामुळे चालत नाही. तर आम्ही त्याच्यामध्ये शेअरिंगचं प्रिन्सिपल केलं. त्यामध्ये सोलर कमी असेल तर राहिलेली इलेक्ट्रिसिटी तो MSEBमधून घेईल आणि जी काही पॉवर दोन्ही मिळून तो पंप चालवेल. असे आम्ही त्यामध्ये भरपूर चेंजेस केलेले आहेत. नक्कीच. त्याचप्रमाणे जसं मी म्हटलं की आतापर्यंत तुम्ही कुठे कुठे इन्स्टॉलेशन केलेलं आहे याबद्दलची माहिती तुम्ही काय देऊ शकता? आतापर्यंत बेसिक आम्ही जे काही मॅक्झिमम इन्स्टॉलेशन करतो ते आमचे जे काही पार्टनर्स आहे सगळ्या प्रत्येक भारतामध्ये सगळीकडे जे जे काही पार्टनर्स आहेत त्यांच्या थ्रू मॅक्झिमम करतो. पण त्यातले काही इन्स्टॉलेशन मी तुम्हाला सांगतो की आम्ही एक ज्यावेळेला नेट मीटरिंग हा प्रिन्सिपलच कोणाला माहिती नव्हतं त्यावेळेला आम्ही जालन्यामध्ये एका शाळेमध्ये 20 किलोवॅटचा प्रोजेक्ट केला होता आणि त्यावेळेला रिव्हर्स फ्लो कंट्रोल आणि असं करून MSEBमध्ये फीड होऊ नये अशा सगळ्या गोष्टी त्याच्यात लावल्या होत्या आणि त्यामध्ये त्यांना भरपूर काही फायदा झाला. त्यानंतर आम्ही ज्यावेळेला नेट मीटरिंग आलं त्यावेळेला पुण्यातलं फर्स्ट नेट मीटरिंग हे आमच्या कंपनीमध्ये केलं होतं. 10 किलोवॅटची पहिली पुण्यातली सिस्टीम आम्ही आमच्या कंपनीमध्ये लावली होती. तसंच जर का घाटकोपरमध्ये जर का बघितलं तर घाटकोपरची जी पहिली नेट मीटरिंग सिस्टीम आहे तिथं रिलायन्सचा सप्लाय होता आणि तिथलची पहिली नेट मीटरिंग सिस्टीम आम्ही साईनाथ स्कूल एका शाळेमध्ये लावली होती तिथे. आणि त्यानंतर ज्ञानप्रबोधिनी शाळेमध्ये सोलापूरच्या पुढे हरळी म्हणून गाव आहे त्या गावामध्ये ज्ञानप्रबोधिनी शाळा आहे. तिथं आम्ही 7.5 HP चे पंप जे आहे ते 10 पंप आम्ही सोलरमध्ये कन्वर्ट केले आणि हे 10 पंप
नुसते सोलरवरून न चालता बॅटरीवर, सोलरवर, MSCBवर सगळीकडे चालू शकतात. आणि त्यामध्ये आम्ही प्रायोरिटी डिफाईन केली होती की ॲट ए टाईम कोणता पंप किती महत्त्व द्यायचं, अशा प्रायोरिटी टाईप वेगळी स्पेशल पर्पज सिस्टीम तिथे डिफाईन केली होती आम्ही. त्यानंतर आम्ही इस्कॉन, पुण्याचं जे इस्कॉन टेम्पल आहे तिथे 170 किलोवॅटचा प्रोजेक्ट लावलेला आहे. आणि बऱ्याच ठिकाणी आम्ही बऱ्याच मॉलमध्ये, सोलापूरच्या तिथे एक 100 किलोवॅटचा ऑफग्रिड टोटल प्रोजेक्ट केला आहे आम्ही. तो मॉल 100% सोलरवरती चालतो. बरेचसे रिसॉर्ट आम्ही केले आहेत. असे बऱ्याच ठिकाणी आम्ही इन्स्टॉलेशन्स केले आहेत. नक्कीच. त्याचप्रमाणे खरं तर आपण आज सोलर सिस्टीमवर बोलतोय आणि बऱ्याच ठिकाणी आतापर्यंत तुम्ही या सगळ्याचं इन्स्टॉलेशन केलेलं आहे. तर मला हे विचारायचं आहे की आज आपण जाणून घेतोय सोलर सिस्टीमचे फायदे नेमके काय आहेत, ग्राहकांना या सगळ्याचा फायदा काय होतो, कारण का ग्राहक हे सगळं बसवत असताना आपला फायदा नेहमी बघत असतो. काय सांगू शकता याबद्दल? ग्राहकांना यामध्ये लाईट बिलामध्ये भरपूर काही सेव्हिंग होतं. जर का आपण आता आम्ही जसं तुम्हाला सांगितलं की घाटकोपरच्या एका शाळेमध्ये मी सिस्टीम लावली आणि जवळपास 3 वर्ष झाले आणि 3 वर्षापूर्वी त्यांचं बिल यायचं होतं 18,000 रुपये येत होतं आणि आता गेल्या 3 वर्ष त्यांना फक्त 300 रुपये बिल येतं. आणि अजूनही त्यांचे काही युनिट्स त्या ग्रीडमध्ये जमा आहेत त्यांच्याकडे. तर असा बराच फायदा होतो. म्हणजे साधारणतः 5 लाख रुपयाची तुम्ही जर का इन्व्हेस्टमेंट केली तर 3 ते 4 वर्षामध्ये तुमचे पैसे रिकवर होतात आणि त्यानंतर 25व्या वर्षामध्ये ती सिस्टीम चालल्यानंतर तुम्हाला 20-1 लाख रुपयाचं नेट प्रॉफिट पण होतं. प्रॉफिट होतं. नक्कीच. त्याचप्रमाणे सरकारकडनं याबद्दल काही योजना राबवल्या गेल्या आहेत का, या बाबतीत काय सांगू शकता? म्हणजे केंद्रीय सरकारकडून भरपूर काही योजना याच्यामध्ये राबवल्या गेल्या आहेत. त्यामध्ये सबसिडी दिली जाते. म्हणजे ग्राहकाला, जो एंड युजर असतो त्याला सबसिडी दिली जाते. जो कमर्शियल कस्टमर आहे त्याला इन्कम टॅक्समध्ये डिप्रिशिएशन बेनिफिट्स मिळतो. आणि आत्ता जर का आपण बघितलं की सोलर पंपासाठी भरपूर काही स्कीम्स आल्या आहेत की जिथं लाईट पोहोचलेली नाही आहे, इलेक्ट्रिसिटी पोहोचली नाही आहे, अशा ठिकाणी ह्या पंप बऱ्याच कमी पैशामध्ये दिले जातात तिथे. नक्कीच. त्याचप्रमाणे मला वाटतं हा बिझनेस वाढवण्यासाठी नेमके आता तुमचे पुढचे काय प्लॅन्स आहेत याबद्दल काय सांगू शकता तुम्ही? यामध्ये बिझनेस वाढवण्यासाठी आम्ही असा आता प्रयत्न करतो की भारतातल्या प्रत्येक खेड्यामध्ये, प्रत्येक गावामध्ये आम्ही एक बिझनेस असोसिएट्स असं, एक डीलर असं बघतोय आणि त्याला आम्ही ट्रेन करतो. म्हणजे आम्ही नुसतं प्रॉडक्टच विकत नाही, पण त्याला बेसिक ट्रेनिंग देतो. आणि भारताच्या प्रत्येक कानाकोपऱ्यात आमचा माणूस असावा असं आम्ही प्लॅन करतो आहे आणि बिझनेस ग्रो व्हावा यासाठी. नक्कीच. मला वाटतं आज तुम्ही एक सक्सेसफुल बिझनेसमन आहात. तर मला तुम्हाला असं विचारायचं आहे की प्रत्येकाला जर आपल्या बिझनेसमध्ये सक्सेसफुल व्हायचं असेल तर त्यासाठी नेमकं काय करायला हवं या संदर्भात तुमच्याकडनं जाणून घ्यायचं आहे. मात्र एका छोट्याशा विश्रांतीची वेळ झाली आहे. लगेचच भेटतोय. कुठेही जाऊ नका. पाहत राहा टॉप टाइम. टॉक टाईममध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. आजचा आपला विषय आहे सोलर प्रोडक्टचं महत्त्व आणि त्याचे फायदे नेमके काय आहेत. आणि याच सगळ्या विषयावर आज आपल्याला मार्गदर्शन करतायत राजेश मुथा सर. लगेचच चर्चेला सुरुवात करूया. सर, मला आपण ज्या पद्धतीनं पाहिलं की सरकारनं यामध्ये कोणकोणत्या योजना राबवल्या आहेत याबद्दल तर तुम्ही आम्हाला सांगितलं. मात्र सरकारकडनं तुमच्या अपेक्षा नेमक्या काय आहेत याबद्दल तुम्ही काय सांगू शकता? आत्ता जर का आपण बघितलं की सेंट्रलचं सरकार आणि स्टेटचं सरकार यामध्ये एकसूत्रता नाही आहे. त्यांच्या पॉलिसीमध्ये एकसूत्रता नाही. वरतून एक वेगळं सांगितलं जातं पण खाली ते प्रॉपरली इम्प्लिमेंटेशन होत नाही. आता जर का आपण बघितलं की महाराष्ट्रामध्ये सेंट्रलकडून सबसिडी डिक्लेअर झाली आहे गेल्या मार्चमध्ये, पण आजपर्यंत त्याचं काही इम्प्लिमेंटेशन झालं नाही. कोणालाही सबसिडी मिळाली नाही त्यामध्ये. मार्चनंतर ती बंदच आहे. त्यानंतर खाली जर का आपण बघितलं की महावितरण आणि ह्यांच्या ज्या काही पॉलिसी आहेत त्या एवढ्या नेट मीटिंगसाठी चांगल्या नाही आहेत. त्यामध्ये भरपूर, आत्ताही आपण बघितलं की पाठीमागे भरपूर आंदोलनं चालू आहेत, भरपूर काही चालू आहे की त्यामध्ये MSCB त्याला भरपूर अपोज करते आहे. त्यानंतर जर का आपण बघितलं की ह्यासाठी जे काही आता जे काही छोटे छोटे जे उद्योजक आहेत त्या उद्योजकांसाठी टेस्टिंगची जी काही फॅसिलिटी आहे, म्हणजे आता जे काही सोलरचे इक्विपमेंट आम्हाला टेस्ट करावे लागतात, इन्स्ट्रुमेंट टेस्ट करावे लागतात, त्याचे चार्जेस एवढे हेवी आहे की जो स्मॉल स्केलचा जो माणूस आहे तो एवढे चार्जेस अफोर्ड करू शकत नाही आहे. तर माझं असं म्हणणं आहे की हे जे चार्जेस आहे, जे छोट्या छोट्या इंडस्ट्रीज आहे त्यांना काहीतरी त्याचा बेनिफिट मिळावा, त्याचे कमी चार्जेसमध्ये ते टेस्टिंग व्हावं. दुसरं असं की माझं असं म्हणणं आहे की सबसिडी जर का ह्यांनी, खरं तर माझं स्वतःचं असं म्हणणं आहे की सबसिडी ही बंदच करावी आणि त्याऐवजी जे काही टॅक्सेस सोलरच्या प्रॉडक्टवरती लावले जातात ते कमी करावे, जेणेकरून तो प्रॉडक्टच स्वस्त होईल. किंवा दुसरं असं करत जावं की जे काही जनरेशन तो माणूस करेल त्या जनरेशनवर त्याला काही इन्सेंटिव्ह द्यावा. नक्कीच. त्याचप्रमाणे मी जसं म्हटलं होतं की
प्रत्येक बिझनेस करत असताना त्यामध्ये आपल्याला चढउतार तर येतच असतो, मात्र या स्पर्धेत टिकून राहण्यासाठी आतापर्यंत तुम्ही काय केलेलं आहे या बाबतीत काय सांगू शकता? यामध्ये आम्ही बेसिकली प्रॉडक्ट विकणं हाच एक उद्देश ठेवलेला नाही आहे. आम्ही तो प्रॉडक्ट चांगल्या रीतीने चालावा, त्या माणसाचं सॅटिस्फॅक्शन व्हावं आणि रिटर्न ऑफ मनी म्हणजे जेवढे काही त्यांनी पैसे खर्च केले त्याचं त्याला आउटपुट मिळावं अशा पद्धतीने आम्ही बघतो. त्यासाठी आम्ही जे काही आमचे प्रॉडक्ट विकतात त्यांना आम्ही बेसिक टेक्निकल ट्रेनिंग देतो की ही सिस्टीम डिझाईन कशी करायची. कारण जर का सिस्टीम डिझाईनच प्रॉपर नाही झाली तर ती चालत नाही आणि कस्टमर म्हणतो की सिस्टीम फेल आहे. तर त्यासाठी आम्ही त्यांना लोकांना ट्रेनिंग देतो आणि आम्ही त्यानंतर आम्ही असं केलं की कस्टम बिल्ड इक्विपमेंट्स म्हणजे कस्टमरची रिक्वायरमेंट करून आम्ही त्यामध्ये चेंजेस करून पण देतो. त्यानंतर जेवढे काही मी आज बऱ्याच देशांमध्ये फिरतो, बऱ्याच देशांचे टेक्नॉलॉजी बघतो आणि जशी जशी आम्ही टेक्नॉलॉजी अपग्रेड करत चाललो आहे आमची. जर का आम्ही बघितलं की 1 ते 1.5 वर्षामध्ये आमचे सगळे प्रॉडक्ट हे अपग्रेडेड टेक्नॉलॉजीचे असतात त्यामध्ये. नक्कीच. त्याचप्रमाणे देशात असेल किंवा विदेशात असेल, आतापर्यंत कोणकोणत्या ठिकाणी तुमच्या या सगळ्या प्रॉडक्टचा पुरवठा केला जातो याबद्दल तुम्ही काय मार्गदर्शन करा? आम्ही 7 ते 8 वर्षापूर्वी ज्यावेळेला इथं भारतामध्ये तेवढं सोलरचं नव्हतं त्यावेळेला आम्ही दक्षिण आफ्रिकेमध्ये आमच्या एका बिझनेस पार्टनर्स थ्रू काही युनिट्स एक्सपोर्ट केले होते. त्यानंतर आम्ही केनियामध्ये, नायजेरियामध्ये असे बऱ्याच ठिकाणी, साऊथ आफ्रिकामध्ये बऱ्याच ठिकाणी आम्ही युनिट्स, सोलर पंप आहे, सोलर इन्व्हर्टर्स आहे, हे आम्ही बऱ्याच ठिकाणी पाठवलेले आहेत आणि त्याला भरपूर चांगली डिमांड त्या तिथं आहे. नक्कीच. मला वाटतं आणि अगदी कंपनीबद्दल तुमच्या पुन्हा एकदा थोडक्यात आमच्या प्रेक्षकांना सांगायचं असेल तर काय सांगा? विट्रॉनिक्स कंट्रोल्समध्ये आम्ही बेसिकली जे करतो आहे की सोलर आणि पॉवर म्हणजे कॉन्स्टंट क्लीन आणि ग्रीन एनर्जी यासाठी लागणारे सगळे काही प्रॉडक्ट्स आणि सगळ्या काही सर्व्हिसेस आम्ही करतो. आणि ह्यामध्ये आमचं असं म्हणणं आहे की ज्यांनी बिझनेस करायचा आहे ह्या सगळ्या लोकांनी आम्हाला अप्रोच व्हावं, त्यांना लागणारं ट्रेनिंग, त्याला लागणाऱ्या सगळ्या काही गोष्टी आम्ही देऊ. नक्कीच. तुम्ही इथे आलात आणि सोलर सिस्टीमचं महत्त्व किंवा त्याचे फायदे नेमके काय आहेत, ग्राहकांना त्याचा काय फायदा होऊ शकतो याबद्दलचं खूप छान मार्गदर्शन केलं. मनपूर्वक आभार. नमस्कार. टॉक टाईममध्ये इथेच थांबतोय. ताज्या बातम्यांसाठी तुम्ही पाहत राहा न्यूज 18 लोकमत.